गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। लासलगाव बाजार समितीत खासदार राजू शेट्टी यांनी विविध विषयांवर कांदा उत्पादकांशी संवाद साधलाय। लासलगाव बाजार समितीच्या आवारात खासदार राजू शेट्टी साहेबांनी सकाळी 10 वाजता संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कांदा उत्पादक शेतकरी व व्यापारी वर्गाशी संवाद साधून घसरत्या कांद्याच्या भावासंदर्भात चर्चा केली आहे। यावेळी लासलगाव बाजार समिती सभापती टी.के. नाना जगताप, मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, उपसभापती ललित दरेकर, माजी सरपंच अफजल शेख, संचालक छबुराव जाधव, प्रवीण कदम, सचिव नरेंद्र वाढवणे, शेतकरी संघटनेचे संदीप जगताप, निवृत्ती गारे पाटील, कृष्णा घुमरे, अनिताताई कोल्हे, आत्माराम पगार, गजानन आबा घोटेकर, मच्छिंद्र जाधव, विलास दरगुडे, बाबासाहेब पगार आदी मान्यवर उपस्थित होते। निवृत्ती गारे, सर्व बाजार समितीचे सन्माननीय संचालक, व्यापारी बंधू आणि शेतकरी भावांनो, खरं तर पहिल्यांदा मी नवनिर्वाचित सगळ्या सभापती, उपसभापती आणि सगळ्या संचालकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि या बाजार समितीच्या माध्यमातून लासलगावमध्ये आपला शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये त्यांच्या हातून व्हावं अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो। खरं तर शरद जोशी म्हणायचे की बाजार समिती असोत, सहकारी साखर कारखाने असोत, ही शेतकऱ्यांच्या विकासाची मंदिरं व्हायला पाहिजे होती, परंतु ती दुर्दैव। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।